न्यूज 18 लोकमत विशेषच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण पाहूया। गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा रखडलेला आहे। दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावरून राज्यामध्ये चांगलंच राजकारण देखील रंगलंय। शिंदे फडणवीस सरकारमध्ये असलेले बच्चू कडू मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून नाराज झालेले आहेत। पाहूयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेप्रमाणेच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडूही मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेले आहेत। मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागत नसल्याने आमदार बच्चू कडू नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। तसंच लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचंच समोर येत आहे। मला वाटतं सध्या तर काही नाही आहे। खाते वाटप असेल इतर सगळ्या गोष्टी हे काही लहान, आता 3 इंजनचं सरकार आहे, ते मजबूत पण होऊ शकतं आणि ती गाडा म्हणून बाईकू पण शकतं। नुकताच अजित पवार आपल्या समर्थकांसह शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेत। त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर सत्ताधारी महायुतीतील अपक्ष आमदार आक्रमक झाल्याचं चित्र आहे। अर्थ खातं अजित पवारांना देऊ नये अशी अनेक आमदारांची मागणी असल्याचा दावा बच्चू कडूंनी केलाय। एकंदरीत चित्र असं आहे की खाते वाटपावर काही गोष्टी किंतुपर्यंत असू शकते। प्रत्येकाला असं वाटतं की अजितदादाकडे वित्त खातं नाही गेलं पाहिजे, कारण मागच्या वेळेस त्यांनी तशा प्रकारचा जो कारनामा केला ते यावेळेस झाला नाही पाहिजे अशी अपेक्षा आहे, भीती आहे आमदारांना। मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडूंची नाराजी काही लपून राहिलेली नाही। त्यामुळे आता सत्ताधारी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सावध पवित्रा घेतल्याचं बघायला मिळतंय। बच्चूभाऊ हे आमचे अतिशय जवळचे सहकारी आहेत। त्यांच्याबरोबर स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतील आणि त्याच्यावर निर्णय घेतील, परंतु नाराज असण्यापेक्षा त्यांनी त्यांची भावना मांडलेली आहे आणि त्याचा सविस्तर विचार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा आम्ही या राज्याच्या विकासासाठी नक्की काम करू। एखादी व्यक्ती जर मंत्री असेल तर तो एका भागाचा नसतो किंवा एका मतदारसंघाचा नसतो, तो पूर्ण राज्याचा असतो आणि त्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी तो कटिबद्ध असतो। वर्षभरापूर्वी राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे सरकार सत्तेत आलं। त्या सत्ता संघर्षात 10 अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केला होता। त्यात बच्चू कडू आघाडीवर होते। शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून मंत्रिपदासाठी कडू यांच्या नावाची अनेक वेळा चर्चा झालेली आहे। मात्र 2 वेळा मंत्रिमंडळ विस्तार होऊन सुद्धा कडूंना संधी न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये मोठा वाद पेटलेला आहे। जिल्ह्यातल्या 6 आमदारांचा आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद द्यायला विरोध असल्याचा दावा आमदार भरत गोगावलेंनी केलेला होता, तर आदिती तटकरेंनी याआधी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केल्याची भूमिका अजित पवार गटाकडून घेण्यात आलेली आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे। राज्यातल्या सत्तेत अजित पवारांच्या नेतृत्वात 9 आमदार सहभागी झाले। 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। रोहा मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरेही कॅबिनेट मंत्री झालेले आहेत। दुसरीकडे आदिती तटकरेंकडे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद येणार असल्याची चर्चा सुरू झाली। अजित पवार गटानं सुद्धा आदिती तटकरेंच्या पालकमंत्रीपदासाठी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। शिंदे गटाकडून काही लोक म्हणत असतील की ते जाऊ नये, पण राष्ट्रवादीच्या काही लोकांची मागणी आहे की त्यांनी ते पालकमंत्री स्वीकारावं, कारण याआधी त्यांनी पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे आणि उत्कृष्ट काम केलेलं आहे। कारण अनेक त्या ठिकाणी संकट आल्याच्या नंतर, नैसर्गिक संकट आल्याच्या नंतर उत्कृष्ट दर्जाचं काम त्यांनी करून दाखवलं। कामाच्या गुणवत्तेवरती त्यांना त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं अशी आमची अपेक्षा आहे। शिवसेनेचे आमदार मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। महाविकास आघाडीचं सरकार असताना रायगड जिल्ह्यातल्या असंतोषाला आदिती तटकरे कारणीभूत ठरलेल्या होत्या। जिल्हा नियोजनाचा निधी मिळत नव्हता, आमदारांच्या कामाचं श्रेय लाटलं जात होतं असे आक्षेप शिवसेनेच्या 3ही आमदारांनी घेतलेले होते। मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं। परिणामी शिवसेनेच्या 3ही आमदारांनी उठाव करत एकनाथ शिंदेंना साथ दिलेली होती।
तर रायगडमधल्या 6 आमदारांची एकच मागणी आहे, याकडे भरत गोगावले यांनी लक्ष वेधलंय. पालकमंत्री भरत गोगावलेच असले पाहिजेत, हीच आमची मागणी शेवटपर्यंत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी शिवसेनेनं ठाम भूमिका घेतल्याचं सगळा घटनाक्रम पाहिल्यावर लक्षात येत आहे. आदमी कुछ भी मांग सकते हैं, लेकिन देने वाला भी तैयार होना चाहिए और लेने वाले ने भी सोच समझ के बोलना चाहिए. तो ये तीनों बैठ के मेरे को लगता है ये हाल पूरा हो गया है ऐसा लगता है. रायगड जिल्ह्यातल्या राजकीय तिढ्यावर लवकरच तोडगा काढला जाईल असं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे पालकमंत्रीपदाचा वाद संपुष्टात येण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नुकतंच अजित पवार आणि त्यांच्या 8 समर्थक आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यामुळे मंत्रालयात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी आता दालनांची डागडुजी केली जाते. मात्र मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरचं 602 क्रमांकाचं दालन अद्यापही बंद आहे. पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट. नुकतेच अजित पवार आणि त्यांच्या 8 समर्थक आमदारांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे मंत्रालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकरता दालनांची डागडुजी केली जाते. मात्र मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील हे 602 क्रमांकाचं दालन अद्यापही बंद आहे. सामान्य प्रशासन विभागाने हे दालन नवनियुक्त मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना दिलंय, पण अद्याप त्याची साफसफाई काही करण्यात आलेली नाही. खरं तर या दालनाविषयी राजकारण्यांमध्ये फारसं चांगलं मत नसल्याचं बोललं जात आहे. 6व्या माळ्यावरती मुख्य इमारत जी मंत्रालयाची, या मुख्य इमारतीमधल्या मंत्रालयातील 602 नंबरचं जे दालन आहे ते धर्मराव बाबा आत्राम यांना देण्यात आलेलं आहे. मुळात या दालनाबद्दल काही गैरसमज आहेत. ते म्हणजे की हे दालन ज्याला दिलं जातं त्या व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं. गेल्या काही वर्षातील राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास 1999 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळांना हे दालन देण्यात आलं होतं. पण काही महिन्यातच त्यांच्यावर बनावट स्टॅम्प प्रकरणी आरोप झाला आणि त्यांचं मंत्रिपद गेलं. पुढे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांना हे दालन देण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला आणि त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर एकनाथ खडसेंच्या वाट्याला ते दालन आलं होतं. पण MIDC जमीन घोटाळ्याच्या आरोपांमुळे मंत्रिपदावर त्यांनाही पाणी सोडावं लागलं. भाजप शिवसेनेच्या सत्तेत सदाभाऊ खोत आणि अर्जुन खोतकरांना हे दालन देण्यात आलं होतं. पण 2019च्या निवडणुकीत अर्जुन खोतकरांचा पराभव झाला. तर सदाभाऊ खोत यांना ना पुन्हा आमदारकी मिळाली ना मंत्रिपद मिळालं. एक तो समज आहे की बाबा त्या दालनामध्ये जे जे काही लोक आले परत मंत्री झाले नसतील, काही आमदार झाले नसतील, त्याच्यामुळे भीती आहे. पण मला वाटतं की आपल्याला जी संधी मिळते तिचं सोन्यामध्ये रूपांतर करायचं आहे. एखादी जागा सुद्धा आपण सोनेरी बनवू शकतो जर आपलं मन सोनेरी असेल तर. एकटे भुजबळ अडकले, एकटे अजित पवार अडकले, एकटे खडसे अडकले किंवा एकट्या खोतकरांचा पराभव झाला असं काही नाही आहे. आणि त्यामुळे हा खुळचट प्रकार आहे आणि खरं तर याच्यावर चर्चा नाही झाली पाहिजे. परंतु राजकारणामध्ये आणि बहुतेक सगळे खेळ क्रीडा क्षेत्रात खेळामध्ये काही ना काही अशा पद्धतीचे अपशकून, काही लकी अनलकी असं चर्चेत असते. आधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तसंच आता शिंदे सरकारमध्ये 6व्या मजल्यावरील हे 602 क्रमांकाचं दालन 2 वर्षांपासून अधिक काळ रिकामच आहे. आता नुकतंच हे दालन राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना देण्यात आलंय. पण ते हे कार्यालय स्वीकारणार. प्रफुल्ल पटेल सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. ते कोणाकडून कोणता काढून आम्हाला द्यायचं तेवढंच, आणि मग त्या मंत्र्यांना काही एखादा खाता काढल्यानंतर दुसरा खाता कोणता द्यायचा. खाता वाटप झाल्यानंतर म्हणजे काही आम्हाला मिळाल्यानंतर त्या मंत्र्यांना काही दुसरा खाता तरी द्यावा लागेल ना. तर ती एक्सरसाइज आहे. सुरुवातीचे 4-5 दिवस आम्ही म्हणजे सुरुवात केलीच नव्हती. आता मागील 2 दिवसापासून हा विषय आम्ही हाती घेतला आहे आणि मी तेच सांगत आहे की काल रात्री चर्चा झाली
सखोल चर्चा झाली, व्यवस्थित झाली आणि मला असा काही कुठलाही वाद काही जे संशय म्हणजे निर्माण होत आहे असा कुठलाही अर्थ नाही. खात्यावरून राष्ट्रवादी अडून बसले अशा प्रकारे अर्थ खात्याच्या आणि बाकीच्या सगळ्या खात्यांच्या बद्दल जे काही म्हणजे लोक अंदाज लावून राहिलेले आहे, व्यवस्थित तुम्हाला उद्या किंवा परवा तुम्हाला हे खाते वाटप होऊन झालेले असेल हे दिसेल. हसन मुश्रीफ यांना सोबत आणलेला आहे. हसन मुश्रीफ आमच्या सोबत काही आले जरूर, पण ते त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी आले, ते आमच्या सोबत कुठेही येणार नाही. आणि सीबीआयचे आरोप काही तथ्य नाही. त्यांची शपथविधी झालेली आहे. उगीच कशासाठी आपण म्हणजे आता हे वाद निर्माण करतात. जे वाद नाही त्याला आपण म्हणजे मीडियाच्या द्वारे हे करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे. काही संधी मिळणार आहे का, त्यावर पण काय चर्चा झालेली आहे का? केंद्राच्या विषयी आम्ही अजिबात कुठली चर्चा केली नाही. मुंबईच्या विषयी नक्कीच म्हणजे स्वाभाविक आहे की आम्ही त्या सरकारमध्ये सामील होण्यासाठी जेव्हा तयारी दाखवली त्याच्यासाठी आधी आम्हाला काहीतरी तयारी आणि चर्चा करणं आवश्यक होतं. ते आधी झाली होती आणि त्याच्यानंतर आज म्हणून मी सांगतो की औपचारिक एक भेट म्हणजे एक शिष्टाचार असते की बाबा आम्ही ज्यांच्या बरोबर आता आलो तर एक 5-10 मिनिटं त्यांच्या बरोबर एक चहा तरी घ्यावं आणि औपचारिक भेट घ्या. सर, हिंदी में जानना चाहेंगे आप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही भेट घेणार आहेत का? नाही, पंतप्रधान मोदी साहेबांची भेट आमची 18 तारखेला एनडीएची बैठक जेव्हा होईल त्यावेळीस माननीय अजितदादांना आणि मला निमंत्रण दिलं गेलं आहे. आम्ही दोन्ही हजर राहणार आणि त्या एनडीएच्या बैठकीमध्ये स्वाभाविक आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिथे असणार, त्यांची भेट आमची होणार. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा जो प्रश्न आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे राष्ट्रवादीला काही आमदारात देण्याची परवानगी आहे का? परत विचारा. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न असं आहे की बघा आम्ही पार्टनर झालो, ज्या सरकारमध्ये आम्ही सामील झालो, 3 पक्षाची सरकार स्थापन झाली. कुठल्याही अशा म्हणजे विषय जेव्हा समोर येतील तेव्हा स्वाभाविक आहे की आमची पण हिस्सेदारी राहणार. हे काही आता काही विषय असा राहिला नाही की म्हणजे उद्या काय होईल परवा काय होईल. ज्या ज्या गोष्ट घडत राहील त्यामध्ये आमची हिस्सेदारी आमच्या म्हणजे जे आमचा अधिकार आहे त्याप्रमाणे राहणार. असा एक शिष्टाचारची भेट आहे. आता अरे आम्ही माननीय गृहमंत्री साहेबांना भेटणार आणि मग त्यांना कितीची वेळ आहे काय ठरलेलं आहे? आता तुम्हाला हे सगळं मध्ये इथे सांगायचं आहे का? हाँ चला. सर हमें हिंदी में बताइए कि आप आज दोनों यहाँ पे नेता है तो आज अमित भाई से मिलने वाले हैं क्या और कौन कौन से मुद्दे हैं इश्यू? देखिए हम यहाँ पर कोई मुद्दा लेकर आए नहीं है. मुद्दे अगर होते तो हम सरकार में शामिल क्यों होते? ये भी तो समझना चाहिए कि मुद्दे होते तो सरकार में हम शामिल ही नहीं होते. मुद्दे नहीं है, केवल एक जिसको बोलते हैं कि एक सदिच्छा भेंट होती है, शिष्टाचार होता है. जिनके साथ हम काम कर रहे हैं उनको मिलना चाहिए, बातचीत थोड़ी बहुत एक अच्छे वातावरण में होना चाहिए, काम की बात नहीं. और इसीलिए हम यहाँ आए हैं, बाकी कोई ऐसी बात नहीं है. जो भी मुद्दे हैं, जो खाते जो पोर्टफोलियो के बारे में जो बातें होती है या मंत्रालय के बारे में या कोई और पालक मंत्री के बारे में जो बहुत सारी मतलब मैं देख रहा हूँ चैनल्स में ये बात चल रही है, ऐसी कोई भी बात नहीं है. कल रात को माननीय मुख्यमंत्री और देवेंद्र फडणवीस जी, अजित पवार, मेरी हमारी मुलाकात कल मुंबई में हुई और उसमें बहुत सारी बातें ऑलमोस्ट क्लियर है. देखिए क्या होता है कि 3 पार्टी की सरकार है, उसमें भी 2 पार्टी पहले से ही सरकार में है. उन्होंने पोर्टफोलियो का डिस्ट्रीब्यूशन पहले ही कर लिया है. तो उस पोर्टफोलियो के डिस्ट्रीब्यूशन की वजह से उनके कोई मंत्री से पोर्टफोलियो निकाल के हमको आएगा, फिर उस मंत्री को कोई और कोई पोर्टफोलियो देना, ये काम 2-3 दिन का तो होता है. अब अगर इसमें भी अगर कोई मतलब कोई सोचे कि कोई बहुत बड़ा प्रॉब्लम है तो मैं नहीं समझता हूँ. सब व्यवस्थित अच्छे से अगले 1-2 दिनों में चित्र मुंबई और महाराष्ट्र को और देश को स्पष्ट हो जाएगा. दिल्ली रुकने वाले नहीं, हम तो कह रहा हूँ शिष्टाचार की भेंट है. हमको कोई यहाँ दिल्ली में अन्यथा मैं तो ऐसे भी आता हूँ, आप लोग जानते हैं, क्योंकि मुझे तो यहाँ आना होता है. लेकिन आज हम लोग केवल जहाँ मंत्रिमंडल की शपथ होने के बाद माननीय
अमित भाई को और हमारे यहाँ के उनके जो श्रेष्ठ उनके नेता है उनसे एक सदिच्छा भेट करने के लिए आए हैं. तुम्ही म्हणताय सर कुठलाही वाद नाही, गेले 3 दिवस मध्यरात्रीपर्यंत मुंबईत बैठका चालू आहेत आणि आज तुम्ही 3 जण दिल्लीत आलेला. मग खाते वाटप नेमकं कधी होणार? तुम्हाला वाटतंय की आम्ही तीन रात्र म्हणजे बसून आम्ही चर्चा करत राहिलो, असं थोडी असते. चर्चा आम्ही फक्त काल रात्री आणि परवा रात्री 2 रात्री म्हणजे काय, रात्रभर नाही, 1 तास 1.5 तास बसलो. त्यामध्ये गप्पा गोष्टी असतात, अनेक बाकीचे विषय असतात. ठीक आहे, खाते वाटपाच्या बद्दल पहिला दिवस चर्चा झाली, दुसऱ्यांदा झाली आणि आता उद्या परवा तुम्हाला ते स्पष्टच दिसेल की सगळे खातं व्यवस्थित झालेले आहे, वाटप होऊन गेलेले आहे. सेंट्रल में एनसीपी को कोई मिनिस्ट्री हमने कोई यहाँ सेंट्रल के लिए या और कोई भी जगह के लिए हमने कोई डिमांड नहीं की है. हम अभी उनके साथ जुड़े हैं और हम अच्छे तरह से इस रिश्ते को निभाने के लिए काम करेंगे. थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद. अब आप रुकिए मत प्लीज. नाही आता आपण स्पेशल रिपोर्ट्सकडे वळूया. मात्र त्याआधी या घडीची सगळ्यात मोठी बातमी येते, महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खातं मिळाल्याचा दावा करण्यात येतोय. अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी नवी दिल्लीमध्ये हा दावा केलेला आहे. काही क्षणापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी हा दावा केलाय की राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खातं मिळालंय. राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच अजित पवारांना अर्थ खातं मिळाल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केलाय. अनेक दिवस जेव्हापासून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवारांनी घेतली आहे त्यांच्याकडे अर्थ खातं जाईल या संदर्भात माहिती समोर येत होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खातं मिळाल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केलेला आहे. अर्थ खात्याबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी हा दावा केलाय की राष्ट्रवादी काँग्रेसलाच अर्थ खातं मिळालंय. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया. प्रशांत, राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ खातं मिळालंय असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केलाय, काय अधिक माहिती? बरोबर आहे. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून ही माहिती मिळते की अर्थ खातं निश्चितपणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल. आगामी 2 दिवसात विस्तार होईल अशा प्रकारचं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे असं म्हणावं लागेल की आगामी 2 दिवसामध्ये अर्थ खातं जोही खात्यांबद्दलची चर्चा होती ते निकाली निघेल आणि आगामी 2 दिवसात निर्णय होईल आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये जेही चर्चा आहे 3ही पक्ष जे आहे ते अतिशय जवळ साधून आहे आणि ज्या पद्धतीने चर्चा होती की अजित पवार यांना अर्थमंत्रीपद हवं आहे त्या संदर्भात निर्णय निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. पण अर्थ खातं निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका सूत्रांनी दिलेली माहिती आहे. एका ज्येष्ठ नेत्यांचा हा दावा आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की अतिशय महत्त्वाचं आहे की गेल्या काही दिवसांपासून चर्चा होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अर्थ खातं मागितलं आहे. पण महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी विस्तार झालेला आहे आणि शिवसेना आणि भाजपमध्ये खाते वाटप झालेलं आहे. अशावेळी त्यातील काही खाते कमी करायचे, खाते कोणचे वाढवायचे या संदर्भात विस्ताराने चर्चा झालेली आहे आणि आज निश्चितपणे ते औपचारिक भेट अमित शहा यांची घेतील आणि साधारणतः जी चर्चा होती की जे कमिटमेंट होते ते कमिटमेंट निश्चितपणे पूर्ण केलं जाईल आणि अर्थ खातं जेही वाद नाही आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण अर्थ खात्याबद्दल स्पष्टपणे माहिती मिळते की निश्चितपणे हे खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल. नक्की, धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल. प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून माहिती देत आहेत. एनसीपीला अर्थ खातं मिळणार असा दावा केला जातोय. प्रफुल्ल पटेल यांनी अर्थ खात्याबद्दल हा दावा केला अशी माहिती मिळते. राज्य सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे खरी, पण मलाईदार खात्यांकरता 3ही पक्षांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही महत्त्वाच्या खात्यांवर दावा केल्याचं कळतंय. तर दुसरीकडे शिवसेना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्याकडील खाती देण्यास उत्सुक नाहीये. त्यामुळे या 3ही पक्षांमधला खाते वाटपाचा तिढा आता दिल्लीत सोडवला जाणार आहे. मी अजित आनंदराव पवार. 2 जुलैला अजित पवारांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत महाविकास आघाडीला जबर धक्का दिला. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळं राज्यात नवं राजकीय समीकरण उदयाला आलेलं आहे. अजित पवारांच्या शपथविधीला जवळपास 10 दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आलेलं नाही. त्यामुळे खाते वाटपावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे.
अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे वजनदार खात्यांची मागणी केल्याची चर्चा आहे. त्यामध्ये अर्थ, महसूल, ग्रामविकास, गृहनिर्माण, महिला आणि बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, कृषी, अन्न आणि औषध प्रशासन या खात्यांचा समावेश आहे. अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांना भाजप काही महत्त्वाची खाती देण्याच्या विचारात आहे. मात्र एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेचा त्याला विरोध असल्याचं बोललं जात आहे. कुठल्याही खात्यावरती काही आणलेलं नाही. माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. मला असं वाटतं की उद्यापर्यंत या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. खाते वाटपाचा गुंता वाढल्यामुळे हा वाद भाजप पक्षश्रेष्ठींच्या दरबारात गेलाय. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे दिल्लीमध्ये भाजप नेत्यांची भेट घेऊन खाते वाटपाची चर्चा करणार आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस काही खात्यांसाठी आग्रही आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या कोट्यातील खाती द्यायला तयार नाहीयेत आणि त्यामुळे महायुतीतल्या नेत्यांच्या दिल्लीच्या वारीनंतरच तीनही पक्षातलं खाते वाटप आणि मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जाते. तीनही पक्ष बलाईदार खाते आपल्याकडे असले पाहिजेत याबाबत चर्चा करत आहे. मात्र अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांना एकनाथ शिंदेकडे खाते मिळावे अशी भूमिका घेतली. मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आपल्याकडले कुठलेही खाते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आता भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या खात्यावरच समाधान मानावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महाविकास आघाडीमध्ये पुन्हा नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदारसंघांवर तिन्ही पक्षांनी दावा केलाय. 2019 मध्ये शिवसेनेनं जिंकलेल्या लोकसभा मतदारसंघात लढण्याकरता काँग्रेस आणि शरद पवार गट सज्ज झालाय, तर शिवसेना ठाकरे गटानं मतदारसंघावरील दावा कायम ठेवलाय. परिणामी तिन्ही पक्षांमध्ये घमासान होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. 2 जागा 3 पक्ष, मवियात एकमेकांच्या जागांवर लक्ष. कोल्हापुरात नव्या लढाईचे पडघम, मवियात कोणता पक्ष दाखवणार दम? बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे राजकारण ढवळून निघालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 पक्ष झाल्यानं निर्माण झालेली स्पेस काबीज करण्याकरता काँग्रेसनं प्रयत्न सुरू केलेत. दिल्लीतल्या बैठकीत काँग्रेसनं पवित्रा बदलून संघर्षाची भूमिका घेतली आहे. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या 2 जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये वादंगाची चिन्ह निर्माण झाली आहेत. काँग्रेसला पर्याय नाही. आम्हाला काँग्रेसचा आम्ही त्या ठिकाणी दावा करणार. अगोदरी केला होता, राष्ट्रवादी आमच्यावर होती त्यावेळी केला होता, आताही करणार. त्यातला एक गट आपल्याकडे आहे अजून ते फिक्स व्हायचं आहे. त्यांच्याकडे किती आमदार आहेत, पवारसाहेबांच्याकडे किती आहेत, अजितदादांचे किती आहेत, हे अजून ठरवायचं आहे. ते झाल्यानंतर एक कुठला ते गट आमच्यावर राहणार, आम्ही दावा करणार त्या ठिकाणी. काँग्रेसची सीट आम्ही त्या ठिकाणी लोकसभेला घेतो. राष्ट्रवादी काँग्रेसमधून मातब्बर नेते गेले असले तरी पक्ष आणि कार्यकर्ते दाव्यावर ठाम असल्याचं शरद पवार गटानं स्पष्ट केलंय. हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन्ही मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं आधी प्रतिनिधित्व केलंय. त्याचा दाखला देत शरद पवार गटानं त्यांचा दावा जोरकसपणे मांडला. गेले 25 वर्ष ही राष्ट्रवादीच लढवत आहे. 2 वेळा बाजूला गेलं असलं तरी गेले 25 वर्षी जागा राष्ट्रवादी या नावाने केलेल्या आहे. लढत असल्यामुळे आमचा दावा नक्की असणार आहे. परंतु आघाडीच्या लेवलला कुठल्या पक्षाला दिलं, कुठल्याही पक्षाला आघाडीमधल्या दिला तर तो त्या ताकदीने आम्ही तो लढणार. काँग्रेस आणि शरद पवार गटानं कोल्हापूर हातकणंगलेच्या जागांवर केलेला दावा हास्यास्पद असल्याचा टोला ठाकरे गटानं लगावलाय. 2019च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या. याची आठवण ठाकरे गटानं करून दिली आहे. जिंकलेल्या जागा मित्रपक्षांना देण्याचा प्रश्नच नसल्याचं ठाकरे गटानं ठणकावून सांगितलं. मागेच संजय राऊत साहेबांनी सांगितलं ज्या शिवसेनेच्या जागा आहेत 18च्या 18 त्या आम्ही लढवणार. मग त्याच्यावर वरती वाटाघाटी काय करायच्या काय नाही हे वरचे नेते आमचे ठरवतीलच. महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटल्यानं काँग्रेसची बाजू बळकट झाली आहे. परिणामी जागा वाटपात काँग्रेसनं आत्तापासूनच आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र शरद पवार गट आणि ठाकरे गटही त्यांच्या दाव्यावर ठाम असल्यानं मवियासाठी जागा वाटप सोपं नसल्याचं स्पष्ट होत आहे. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
मुंबईतील जे रुग्णालयामध्ये क्लिनिकल ट्रायल घेण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार झाल्याचं गंभीर प्रकरण समोर आलंय. सरकारी रुग्णालयात काही संशयास्पद प्रकार होत असल्याचं उघडकीस आल्यानंतर चौकशी समिती बसवण्यात आली. चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात काही धक्कादायक गोष्टी पुढे आल्यात. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात रिपोर्ट. मुंबईतील सुप्रसिद्ध जे रुग्णालय काही दिवसांपूर्वी नोंदणी नसलेल्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी अचानक प्रकाशात आलं होतं. त्याच जे रुग्णालयात आता क्लिनिकल ट्रायलचा नवा घोळ दिसून आलाय. या रुग्णालयातील 3 कक्षांमध्ये बाहेरील डॉक्टर क्लिनिकल ट्रायल घेत होते. त्यावरून तपास सुरू झालाय. त्यात 2018 पासून 3 कक्षांमध्ये खाजगी डॉक्टरांमार्फत क्लिनिकल ट्रायल घेतल्या जात होत्या असं उघड झालं. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात ही बाब समोर आली आहे. सुप्रिटेंडंट एक सर्वे करताना त्यांच्या लक्षात आलं की एकीकडे ट्रायल्स होत आहेत, 15 कर्मचारी तिकडे आहेत, ते आमचे कर्मचारी नाही आहेत आणि मग त्याच्यासाठी एक समिती नेमली गेली. त्या समितीने म्हणजे तो गोपनीय रिपोर्ट आम्ही शासनाला सादर करू, पण त्यांनी थोड्या अनियमितता आम्हाला कळवल्या आहेत की ह्या क्लिनिकल ट्रायलची जी पद्धती आहे त्यात आर्थिक असू दे किंवा प्रक्रियेत असू दे काही अनियमितता आहेत. त्यांचा अंतिम अहवाल यायचा आहे. या प्रकरणी जे रुग्णालयातील 34 डॉक्टरांची आतापर्यंत चौकशी करण्यात आली आहे. क्लिनिकल ट्रायल 2018 नव्हे तर 2015 पासून सुरू आहेत. त्याचा रिपोर्टही तयार करण्यात आला नाही. तसंच भाडे कराराचंही पालन झालं नाही. यात तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी सामील असल्याचं स्पष्ट झालंय. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन देण्यात आलंय. आम्हाला क्लिनिकल ट्रायल्स थांबवायच्या नाहीयेत, त्या झाल्या पाहिजेत अशी शासनाची आणि सगळ्यांचीच धारणा आहे. पण आता त्या पारदर्शक पद्धतीने होतील आणि DGCIचे जे नियम आहेत, एथिकल कमिटीचे जे नियम आहेत, हे सगळे पाळून होतील. शेवटी आमचं एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. दरवर्षी आमच्याकडे 350 विद्यार्थी PG करतात. त्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक रिसर्च प्रोजेक्ट करावाच लागतो. त्यामुळे रिसर्च थांबवणं हा गुन्हा ठरेल. गंभीर प्रकरणाचा अंतिम अहवाल सोमवारपर्यंत सादर केला जाणार आहे. या प्रकरणात नेमकं काय होतं, काय सत्य पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोयता गँगचा मणका मोडण्याकरता आता पोलिसांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. डिटेक्शन ब्रांच आणि बिट मार्शलला पिस्तूल देण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतलाय. शहराच्या सुरक्षिततेसाठी पिस्तुलाचा उतारा कितपत प्रभावी ठरेल याकडे आता नागरिकांचं लक्ष आहे. पुणे शहर आणि परिसरात कोयता गँगनं घातलेल्या हैदोसामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. रस्त्यावर भर दिवसा हल्ला करणं, तलवारीनं केक कापणं अशा घटनांनी कळस गाठला होता. त्यामुळे गुंडांवर जरब बसवण्यासाठी आता त्यांची धिंड काढण्यात आली. त्या पुढे जात पुणे पोलिसांनी डिटेक्शन ब्रँच आणि बीट मार्शलला आता पिस्तूल देण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी त्यांना खास प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी 32 पोलीस स्थानकातील 70 ते 80 कर्मचाऱ्यांना पिस्तूल देण्याचा निर्णय घेतलाय. कोयता गँगचा कहर सुरू असतानाच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा गंभीर झालाय आणि त्यामुळेच पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. तर आपण ज्या काही अनटुवर्थ इन्सिडन्स आहेत किंवा काही अतिजोखमीचे प्रसंग असतात किंवा पब्लिक आणि पर्सनल सेफ्टीसाठी किंवा सिक्युरिटीसाठी आपण जे वेपन इश्यू केलेले आहेत, त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये आपण बीट मार्शल, दामिनी पथक, त्याचबरोबर जे काही रेकॉर्डवरले गुन्हेगार आहेत त्यांच्यावरली प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असा आपण सर्व प्रकारे आपण प्रयत्न करत आहोत. गुन्हेगार कोयता वापरून गुन्हे करत होते. त्यातच सदाशिव पेठेत भर दिवसात तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे झाले. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी नवीन उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. रस्त्यावर कोयते नाचवणाऱ्या, गाड्या फोडणाऱ्या, धुडगूस घालणाऱ्या सगळ्या गुंडांना आवर घालण्यासाठी आता पुणे पोलिसांनी कमरेला थेट पिस्तूल लावलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पिस्तूल फायरिंगची ट्रेनिंग घेऊन लावलंय. त्यामुळे आता पुण्यात जर कोयते घेऊन कुणी रस्त्यावरती नाचताना दिसलं, गाड्या फोडताना दिसलं तर पुणे पोलीस थेट
पिस्तुलानं उत्तर देणार आहेत. डिटेक्शन ब्रँच आणि बीट मार्शलला पिस्तूल देण्यासोबतच पोलिसांना इतरही उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांच्या छोट्या तक्रारी गांभीर्यानं घेणं, रस्त्यावर पोलिसांची गस्त वाढवणं, पोलिसांचा धाक निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांना दिलेल्या पिस्तूलचा उपयोग केवळ दिखाव्यापुरता असणार की वेळ पडल्यावर त्याचा वापर करण्याची परवानगी सुद्धा मिळणार, यावर या निर्णयाचं यशापयश अवलंबून आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. कायदा सुव्यवस्था कडक करण्याकरता पुणे पोलिसांनी काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत, ज्यात हॉटेल्स पब ही 10 नंतर सुरू राहणार नाहीयेत असे आदेश काढण्यात आलेत. मात्र या आदेशाला बायपास करण्यासाठी पब व्यावसायिकांनी वेगळीच शक्कल लढवली आहे, ज्यामुळे पोलिसांनी कपाळाला हात मारून घेतलाय. पाहूयात ही शक्कल काय आहे स्पेशल रिपोर्टमधून. पब म्हटलं की डीजेचा दणदणाट आणि कांठळ्या बसवणारं संगीत आलंच. पण पुण्यातल्या पबमध्ये आता तुम्हाला कांठळ्या बसवणारं संगीत ऐकू येणार नाही. रात्री 10 नंतर मोठ्या आवाजातल्या संगीतावरच्या बंदीचा नियम पाळण्याकरता सायलेंट पब ही संकल्पना पुढे आली आहे. पबमध्ये आलेल्या प्रत्येक तरुण तरुणीला हेडफोन दिला जातो. त्या हेडफोनवर म्युझिक प्ले होतं. देशात ही संकल्पना नवीन असली तरी पुण्यात पहिल्यांदाच सुरू झालेल्या या सायलेंट पबला चांगला प्रतिसाद मिळतोय. हा सायलेंट पब रात्रभर सुरू ठेवता येणार आहे. कोट्यवधी रुपये गुंतवून उभारलेले पब्स, त्याच्यावरती पोलिसांनी घातलेली बंदी, या सगळ्यातून व्यवसाय कसा करायचा असं म्हणत पब्स व्यावसायिकांनी नवी शक्कल लढवली आहे. त्यांच्या ब्लूटूथ हेडसेलची कल्पना नेमकी थांबवायची कशी याचा ताप पुणे पोलिसांना झालाय. हे काहीही असलं तरी आपला व्यवसाय सुरू राहावा म्हणून पब व्यावसायिकांनी लढवलेली ही शक्कल कौतुकास्पद मात्र नक्कीच आहे. पब चालकांनी कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठीची ही पळवाट काढली आहे. पण सायलेंट पबमुळे तरुणाईचा पब कल्चर मधील रस कमी होऊ नये म्हणजे मिळवलं. कॅमेरामन गणेश कदमसह वैभव सोनवणे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मुंबई विमानतळावरील सूचना फलकांवर देवनागरीतील मजकूर इंग्रजी भाषेतील मजकुराच्या आकारात ठळकपणे लिहिण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी एक जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये करण्यात आली आहे. मात्र या याचिकेवर सुनावणी हवी असल्यास पूर्व अट म्हणून 1 लाख रुपये जमा करा असे आदेश न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिलेत. सार्वजनिक ठिकाणी इंग्रजी सोबतच प्रादेशिक भाषेत पाट्या आणि फलक लावावेत असा केंद्र सरकारचा आदेश आहे. तसं परिपत्रक केंद्र सरकारनं काढलंय आणि त्याच परिपत्रकाचा आधार घेत मुंबईतील गुजराती विचार मंचानं उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. सार्वजनिक ठिकाणी देवनागरी लिपीत पाट्या आणि फलक लावण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मराठी भाषा हा महाराष्ट्राचा अर्थात मराठी मातीच्या अस्मितेचा मुद्दा असूच शकतो, आणखीन तो असावा याबद्दल उच्च न्यायालय सकारात्मक नक्कीच म्हणता येईल. पण व्यावहारिक भाषा असो किंवा कोणतीही प्रचलित भाषा असो किंवा कोणत्याही प्रतिष्ठापनावरच्या पाट्या असो, या मराठीतच असाव्या ही आग्रही भूमिका का, हा मुद्दा काही याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयाला कन्व्हिन्स होऊ शकला नाही. आता जोपर्यंत 1 लाख रुपये याचिकाकर्ते हे उच्च न्यायालयात जमा करत नाही तोपर्यंत या याचिकेवर सुनावणी होणार नाही हे निश्चित. वारंवार विनंती करूनही फलक आणि पाट्यांसंदर्भातली परिपत्रकाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. जागतिक व्यवहाराच्या दृष्टीनं इंग्रजी भाषा महत्त्वाची असली तरीही राज्याची अधिकृत भाषा तसंच प्रादेशिक भाषेलाही मान्यता मिळावी असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. प्रादेशिक भाषा देशाच्या नागरिकांकरता भावनिक मुद्दा असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय. मुंबईतील विमानतळावर असलेले सूचना फलक तसंच अन्य फलकांवर इंग्रजी भाषेत मजकूर लिहिण्यात आलाय. तो मजकूर हा स्थानिक लोकांवर लादण्यात आल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. या फलकांवर इंग्रजी सोबतच मराठीतही मजकूर लिहिण्याची आवश्यकता असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलंय.
मराठी नामफलकांबाबत उच्च न्यायालयाच्या अन्य खंडपीठांनी दिलेल्या आदेशाचा दाखला याचिकाकर्त्यांकडून देण्यात आलाय, पण त्यावर कोर्टाचं समाधान झालं नाही. त्यामुळे कोर्टानं या प्रकरणी याचिकाकर्त्यांना याचिकेमागचा हेतू स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह आज या विशेषमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.